नमस्कार प्रेक्षकांनो, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की अधिपती अक्षरा केसरीच्या ऑफिसमध्ये जातात. तिथला स्टाफ त्यांचं वेलकम करतो. अधिपती बोलतो, मास्तरीनबाई सांगा, आमच्या बानं नक्की कोणतं ठिकाण ठरवलंय? अहो, आम्हाला अजून बी माहीत नाही आम्ही हनीमूनला कुठं चाललोय ते. तेव्हा तिथल्या मॅडम बोलतात, अधिपती अहो, तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी हनीमूनसाठी जे लोकेशन निवडले ना ते खूपच सुंदर आहे. तुम्ही चाललाय थायलंडला. इथे अनेक हिंदी सिनेमांचं शूटिंग झालेलं आहे. आणि हे ऐकून तर अधिपती खूपच खुश होतो. पहिल्यांदाच बापानं काहीतरी भारी काम केले. दुसरीकडे आपण पाहतो, आजी चारुहासांसाठी चहा घेऊन येतात. त्या चारुहासांना विचारतात, अधिपती आणि सुनबाई बाहेर फिरायला जाणार होते ना, काय झालं? जाणार आहेत ना? का त्यात काय बदल झालाय? तेव्हा चारुहास बोलतात, आता त्याच्यात काहीही बदल होणार नाही आणि हे जाणार म्हणजे जाणारच. तुम्ही देवीला प्रार्थना करा की यामध्ये कोणतेही विघ्न येऊन देऊ नकोस. आजी बोलतात, हाय का आता कशाला विघ्न येतंय? त्यावर चारुहास बोलतात, अहो, आपल्या घरात काही विघ्न आपोआप येत नाहीत. तुमचीच लेक आणते, त्यामुळे तुम्ही प्रार्थना करा की तिला कोणतीही दुर्बुद्धी सुचू नये, कटकारस्थान करायची. इकडे अधिपती अक्षरा त्यांच्या खोलीत असतात. अधिपती म्हणतो, नाही म्हणत आपण ढीक शॉपिंग केली आहे. मी तर असे काही कपडे घेतलेत ना ते इथे घालूच शकत नाही. त्यावर अक्षरा बोलते, हो, मी सुद्धा असे काही कपडे घेतले आहेत. अहो, शिवानी वहिनी खूपच फोर्स करत होत्या म्हणून असे कपडे घेतले आणि आपल्याला पण तेच कपडे घालून कंटाळा येतो ना, आणि इथे तशा मर्यादासुद्धा आहेत ना. त्यावर अधिपती म्हणतो, पण मला एक गोष्ट खटकते की हे सगळं माझ्या बाबांनी आयोजित केलंय. खरं तर हे सगळं मी करायला पाहिजे होतं. त्यावरती अक्षरा बोलते, अहो अधिपती, असं का बोलताय? बिचारे किती मनापासून करतायत हे सगळं. हे ऐकून अधिपती जरा रागातच बोलतो. बास झालं त्यांचं कौतुक. दुसरा विषय असला तर बोला. मग अक्षरा अधिपतीला सांगते, अहो अधिपती, मी मगाशी शाळेत गेले होते ना, तेव्हा फुलपगारे सरांनी मला सांगितलं की शाळेला फंडची गरज आहे आणि काही मुलांची फीसुद्धा माफ करायची आहे. आपण जर असं केलं नाही तर त्यांचं शिक्षण बंद होईल. अधिपती बोलतो, असं काहीही होणार नाही. पण कसं आहे ना, सगळं शाळेचं आईसाहेब बघतात. आम्ही फक्त एकदा त्यांच्याशी बोलून घेतो. त्यावरती अक्षरा बोलते, पण त्यांना फीचं माफीच चालेल ना? अक्षरा अधिपतीला विचारते. नाही म्हणजे त्यांना हे शाळा शिक्षण आवडत नाही ना. तेव्हा अधिपती बोलतो, तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका. आपण त्यासनी समजावून सांगू. आपण त्यांना सगळं नीट करू. आणि इतक्यातच त्याचा फोन वाजतो. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की अक्षराची आई जेवण घेऊन येते. इराला ती जेवायला बोलवत असते. इरा, अगं जेवायला ये. इरा मात्र जेवायला येत नाही. आई बोलते, इरा अति करू नकोस हं. तेव्हा इरा बोलते, अति तू करतीये का मी करतीये? अगं सतत मला तू माझे दोष दाखवतेस. तेव्हा आई बोलते, तू विसरतीयस का मी तुझी आई आहे ते? आणि आईशी असं वागतात का? आणि तुझ्या लक्षात येत आहे का? अगं हे सगळं आम्ही तुझ्या भल्यासाठीच करतोय गं. तुला कसं कळत नाहीये? तुझं आयुष्य फक्त एका ठिकाणी थांबलेलं आहेस. तू आलेला दिवस फक्त ढकलतीयस. आणि मला एक सांग ना, निखिल आणि तुझं खरंच एकमेकांवरती प्रेम आहे ना? पण फक्त प्रेमाने काही होत नसतं. त्या निखिलचा लग्न करण्याचा काही विचार आहे की नाही? तो नक्की तुझ्याबरोबर लग्न करणार आहे का? तर दुसरीकडे आपल्याला दिसतं, अधिपतीच्या घरी जेवणाची तयारी सुरू असते. अक्षरा स्वयंपाक बनवत असते आणि तिथे आजी येतात. अक्षराला विचारतात, काय गं, झाली का तयारी? तेव्हा अक्षरा विचारते, कशाची तयारी? आजी विचारतात, अगं तुम्ही 2-4 दिवस फिरायला जाणार आहे ना, माझ्या करा, शिस्तीत जावा. माझा फक्त आशीर्वाद फळाला येऊ दे म्हणजे झालं. अक्षरा म्हणते, कसला आशीर्वाद? तर आजी म्हणतात, अगं या घरात लवकरात लवकर फाळणा हलू दे. तेवढ्यातच तिथे अधिपती येतो. अक्षरा लाजत असते आजींच्या बोलण्यामुळे. अधिपती अक्षराला विचारतो, काय हो मास्तरीनबाई, गालातल्या गालात असं का हसताय? भानगड काय आहे नक्की? तेव्हा आम्हाला ऐकू आलंय. मग अक्षरा विचारते, कशाला मग विचारते परत? मग अधिपती बोलतो, अहो आजींचं बोलणं घ्या की मनावर. ती खूपच लाजत असते. अधिपती म्हणतो, काय गप्प बसत नाही. तो तिला अजूनच चिडवत असतो. मग अक्षरा ठरवते की आपण अधिपतीची गंमतच करूया. ती अचानक मोठ्याने बोलते, मॅडम. अधिपती घाबरूनच जातो आणि लांब जातो. आणि आपण किचनमध्ये आहोत याचं भान ठेवा, असं अक्षरा अधिपतीला बोलते. आणि मग सांगते की मला माझं काम करूया, तुम्हीही तुमची कामं करा. त्यानंतर अक्षरा अधिपतीला विचारते, मग तुम्ही मॅडमशी बोलात का? तर अधिपती बोलतो, हो बोलतो, जेवण झाल्यावर निवांतपणे बोलतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. अक्षरा बोलते, अधिपती, आज मी आपल्या सगळ्यांसाठी फ्रूट कस्टर्ड बनवते आहे. आल्यापासून मला काहीतरी गोडाचं बनवायचं होतं.
पण तशी संधी मला मिळत नव्हती आणि आपल्या घरातील वातावरणसुद्धा थंड झाले, म्हणून म्हटलं काहीतरी गोड आणि थंड करावं. तेव्हा अधिपती बोलतो, आपण ना ओंक्या आणि शिवानीला पण एकदा जेवायला घेऊन जाऊ. आपल्यासाठी ते किती काय काय करतात. अक्षरा बोलते, हो ना, ते बिचारे कोणतीही अपेक्षा न ठेवता हे सगळं आपल्यासाठी करतात. इकडे इरा आणि आईचा वाद सुरूच असतो. इरा बोलते, आई, आमचे काही टार्गेट आहेत. ते जोवर पूर्ण होत नाहीत ना तोपर्यंत आम्ही लग्न करणार नाही. अगं, टार्गेट हळूहळू पूर्ण होतील आणि हे सगळं सेटलमेंट करणं हेच सगळं आयुष्य नसतं ना, सगळा संसार नसतो. अगं, ज्याच्याकडे 1 कोटी आहेत ना त्याला 2 कोटी हवे असतात आणि ज्याच्याकडे 2 कोटी आहेत ना त्याला 5-6 कोटी हवे असतात. या गोष्टीला अंत नाही आणि या सेटलमेंटचा आणि संसाराचा काहीही संबंध नाही. तेव्हा इरा बोलते, आई, मला तुझं तत्त्वज्ञान ऐकायचं नाही आणि मी तुला शेवटचं सांगते, माझ्यासमोर लग्नाचा विषय काढायचा नाही. आणि हो, मी आता तुझी विद्यार्थिनी नाही, तुझी मुलगी आहे आणि आता मी मोठी झालेली आहे. मला सगळं कळतं. तेव्हा आई बोलते, अगं इरा, आधी अशी नव्हतीच गं तू, पण जेव्हापासून तो निखिल तुला भेटलाय ना तेव्हापासूनच तू अशी वागतीये. हे तुझ्या लक्षात येतंय का? तेव्हा इरा रागानेच बोलते, झालं. आत्तापर्यंत मला दोष देत होतीस, आता निखिलला पण सोडत नाहीयेस. तेव्हा आई बोलते, दोष द्यायचा तुला अधिकार नाहीये असं ती आईला सांगत असते. त्यावर आई बोलते, हो आहे अधिकार, कारण तो माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळत आहे, त्यामुळे मी त्याला बोलणार. काय तो तुझा निर्णय दे, नाहीतर आम्ही तुझ्याकडे दुसरी स्थळं बघायला लागतो. वधूवर सूचकमध्ये तुझं नाव नोंदवतो आणि आपण लग्न करूया. दुसरीकडे अक्षराचं फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं असतं. तेवढ्यातच तिथे भुवनेश्वरी येते आणि बोलते, सुनबाई, काय करताय तुम्ही इथं? तेव्हा अक्षरा म्हणते, मी आपल्या सगळ्यांसाठी फ्रूट कस्टर्ड केलेलं आहे. हे ऐकून भुवनेश्वरीला राग येतो. ती म्हणते, अहो, तुम्हाला गोडाधोडाचंच बनवायचं होतं तर शिरा बनवायचा. हे असलं काय खायची आम्हाला सवय नाही आणि तुम्ही आमची सवयी बदलू पण नका. आणि अधिपतींना हे नाव बी ऐकलं नसेल बघा, आणि इंग्लिश नाव आहे हे. तुम्ही केलेलं फ्रूट कस्टर्ड ते तोंडात बी घेणार नाहीत बघा. तेव्हा अक्षरा बोलते, मॅडम, अहो, आधी तुम्ही खाऊन तर बघा ना. मला नक्की खात्री आहे की तुम्हाला खूपच आवडेल. आणि इथेच हा भाग संपतो. आता हे कस्टर्ड भुवनेश्वरी खाणार का, अधिपतीला हे आवडेल का, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. असे पुढील मालिकांचे भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.